तो ताप ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म तुका मने माया होय दासी लागे पाया ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग अलौकिक कार्य तत्परता प्राप्त सामर्थ्यता प्राप्त संत तथा वैराग्याचे भीषण ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप योगी यांची माऊली कैवल्य सम्राट चक्रवर्ती अलंकापूर निवासी माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानोबा राय यांनाही प्रिय आणि निष्णात असणारे तथा हिंदवी स्वराज्य प्राप्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु आणि अखिल विश्वाला सुशोभित करणारे जगद्गुरु तुकोबा राय यांचा 4 चरणांचा अभंग आपल्या सर्वांच्या सेवेकरता घेतलेला आहे। विठ्ठला जगद्गुरु तुकोबा रायांना कोण ओळखत नाही महाराज। मराठी मनावर अभिराज्य करणारे देहविख्यात साधू इंद्रायणीच्या काठावर उठलेल्या भक्तीचं वादळ मानवतेचा महान नंदादेव आणि भागवत संप्रदायाच्या विशाल वटवृक्षाला लागलेलं गोंडस फळ म्हणजे जगद्गुरु तुकोबा राय। याही पलीकडे जर मला कोणी विचारलं तर मी सांगेल की त्या विश्व निर्माण करत्याने आपल्या विशाल अशा राजप्रसादाच्या गवसकातून खाली डोकावता त्यांच्या राजमुकुटातून निखळणारा मोती म्हणजे जगद्गुरु तुकोबा राय। बघा त्यांचं जीवन असं होतं, त्यांच्या पोटात नाही अन्न, घरात नाही धान, गावात नाही मान, परंतु चित्तात समाधान असे जगद्गुरु तुकोबा राय। त्यांच्या घरामध्ये गळकट ताट, फुटका माठ, तुटकी खाट, परंतु शेवटी वैकुंठाची वाट आणि असा ज्यांचा परमार्थाचा थाट असे जगद्गुरु तुकोबा राय। हो, त्यांच्या बोलण्यात सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, समुद्राची अथांगता, आकाशाची विशालता, पर्वताची उत्तुंगता आणि आईची वात्सल्यता असणारे जगद्गुरु तुकोबा राय। विठ्ठला आज खरोखर महाराज, आज माझ्या जीवनाची आहे पावन घडी, कारण उपस्थित आहे श्रोते मंडळी बडी बडी। हो, खरोखर महाराज या गावामध्ये कीर्तन करावं, हरिभक्तपरायण कृष्णाजी बाबा सांजोरीकर आपल्या गावातील फार मोठं वैभव आहे महाराज। हो, की आज बाबांच्या दरबारामध्ये मला सेवा मिळाली। हो, तर महाराज खरोखर खूप मोठं भाग्य आहे। आज उपस्थित आहे श्रोते मंडळी बडी बडी आणि म्हणून महाराज हृदयात होत आहे थोडी धडधड। आपण कृपा कराल थोडी तर कमी होईल धडधडी। आपण दोघं हाताच्या घडीची करा मोडामोडी, दोघं हातांनी वाजवा टाळी आणि विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळी विठ्ठला तर बघा, सदर आपण गावातील असल्या कारणाने आपण सर्वजण गावातील असल्या कारणाने आपल्याला कारणी परंपरा ज्ञात आहे, तरी सुद्धा वक्त्याचं प्रधान कर्तव्य आहे परिहार देणे इष्ट अनिवार्य तथा ते गरजेचं सुद्धा आहे की किम निमित्ताने आपण सर्वजण या धर्म मंडपामध्ये विराजित आहात। हो, आपण सगळेजण मानवी सामंजस्याने मानवी जीवन जगत आहात आणि या जीवनामध्ये आपण एकमेकांच्या समवेत विधी, संस्कार, सोहळे, सण, उत्सव, परंपरा हे एकमेकांच्या समवेत साजरी करण्याची आपणा सर्वांची नैतिकता आणि त्याच नैतिकतेचं पायीतत्व म्हणून भगवंताच्या असीम कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने आणि गावातील थोर मोठ्यांच्या पुण्याईने पुनीत आणि पावन झालेली आपली ही सांजोरी नगरी आणि या गावामध्ये चालू असलेला आपला हा अखंड नाम संकीर्तन सप्ताह विठ्ठला विठ्ठल आणि आजची 4थ्या
दिवसाची सेवा, चौथ्या दिवसाची, बरोबर, हो, चौथ्या दिवसाची सेवा माझ्या वाटेला आली आणि तुम्हा थोर मायबापांचं मला दर्शन घडलं, हे मी माझं परम भाग्य समजते महाराज. बघा, सेवा पत्रिकेमध्ये कालची दिलेली आहे, हो, तिसऱ्या दिवसाची सेवा होती, परंतु काही कारणास्तव महाराज बोलले की ताई तुम्ही उद्या करा. आज भानुदास महाराजांचं झालं वाटतं काल, हो हो, तर त्यामुळे आज ती सेवा आहे. तर आज चौथ्या दिवसाची सेवा माझ्या वाटेला आली आहे. खरोखर महाराज खूप भाग्यवान आहोत आपण, असे खूप मोठे महाराज मंडळी आपल्या गावाला लाभलेले आहे. पकवान वाजवणारे आपले महाराज दुर्गेश महाराज, हो, तसेच गावातील सर्व महाराज मंडळी, हो, माझ्यापेक्षा वयाने ज्येष्ठ श्रेष्ठ आहे, हो, तर सगळे महाराज मंडळी आणि यांच्या समवेत चालू असलेला आपला हा कार्यक्रम, तसेच आमच्या आषाढी ताई, बघा खरोखर काय भाग्य आहे महाराज. या वयामध्ये मुलं बाकीच्या ठिकाणी जर गेले ना, मुलं टीव्ही पाहतात, मोबाईल पाहतात, हो, कितीही सांगावं त्यांना ते अजिबात तिकडे वळत नाही. परंतु खरंच खूप मोठं आमच्या महाराजांचं भाग्य आहे, त्यांच्या पोटी अशा कन्या रत्न प्राप्त झाल्या, असे पुत्र प्राप्त झाले की ते या वयामध्ये कीर्तनाला उभे राहिलेत महाराज. हो, खरोखर महाराज आपल्या गावाला लाभलेले हे रत्न आहे. तरी आपण सर्व महाराजांच्या वतीने आणि हरिभक्तपरायण आमचे महाराज तुम्ही ओळखतातच, बऱ्यापैकी परिचय आहे, तेही आमच्या सोबत आले. हरिभक्तपरायण सुजितजी महाराज आपणाला परिचितच आहात, हो, बऱ्याच वेळा ट्रिपांना वगैरे सोबत असतातच. तर तेही आले आणि त्यांनी मला इथे तुमच्यापर्यंत पोहोचवलं महाराज. तसेच हरिभक्तपरायण मंगलजी महाराज ते सुद्धा वेळात वेळ काढून जळगाववरून इथे आमच्या सोबत आले. तसे सर्व महाराज मंडळींच्या समवेत आणि तुम्हा सर्वांच्या साक्षीने आजची ही कीर्तन रूपी सेवा विठ्ठला ईश्वराच्या सृष्टीत आणि मानवाच्या दृष्टीत आपण सर्वजण एक अविर्भाव, गोड, सुरस, परम पवित्रता प्रदान करणारे जीवन आपण जगत आहात. सर्वांच्या समवेत आपले हे कीर्तन, आपला हा सप्ताह चालू आहे. खरोखर महाराज असं सांगावं असं वाटते की आज इथे भगवान परमात्मा उभा आहे. हो, हे मी नाही सांगत महाराज, तर आमचे साधू संतांनी सांगितलेले आहे की ज्या ज्या ठिकाणी असं हरी कीर्तन होते, जिथे कथा कीर्तन होते, कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. अतिशय समर्पक प्रमाण आमच्या महाराजांनी दिलेलं आहे की बघा आता हे जे प्रमाण आहे हे हरिभक्तपरायण गौरीताईंनी लिहिलंय का? गौरीताईंनी लिहिलंय का? नाही. तुमच्या गावातील महाराजांनी कोणी लिहिलंय का? नाही. हे प्रमाण कोणी सांगितलंय? आमच्या साधू संतांनी सांगितलं आहे आणि त्या साधू संतांवर आमचा विश्वास आहे आणि त्यांच्यानुसार आम्ही पावले टाकणारी लोक आहात. तर बघा, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, इथे साक्षात भगवान परमात्मा उभा असतो. एकदा काय झालं, नारद महर्षी वैकुंठामध्ये गेले. वैकुंठात गेल्याच्या नंतर भगवंताला विचारू लागले, देवा तुम्ही कुठे असता? हो, कुठे असता तुम्ही? आम्हाला दिसत वैकुंठात जावं तिथे तुम्ही सापडत नाही, मृत्यू लोकात जावं तिथे तुम्ही सापडत नाही, मग कुठे असता? तेव्हा देवाने सांगितलं, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. तर खरोखर इथे आपल्या इथे साक्षात भगवान परमात्मा उभा आहे. हो, मग ईश्वराच्या सृष्टीत आणि मानवाच्या दृष्टीत आपण सर्वजण एक अविर्भाव, गोड, सुरस, परम पवित्रता प्रदान करणारे जीवन आपण जगत आहात. आणि या जीवनामध्ये एक चैतन्य स्थिती प्राप्त करावी ही जीवाची इच्छा असते, अपेक्षा असते आणि त्या दिशेने जो मार्गक्रमण करतो तो खऱ्या अर्थाने जीव आहे, पांतस्थ आहे. मानवी जीवन जगत असताना 3 पद्धतीचे प्रवाह वाहत असतात. एक जीव नावाचा प्रवाह, दुसरा देव नावाचा प्रवाह आणि तिसरा संत नावाचा प्रवाह. माया ज्याच्या आश्रयाने नांदण्याला परमात्मा म्हणतात, मायेच्या आश्रयाने ज्याला नांदावंच लागतं त्याला जीवात्मा म्हणतात आणि मायेतिक होऊन जे जीवन जगतात त्यांना महात्मा म्हणतात. आपल्या भाषेत सांगायचं झालं तर बघा, जो केवळ सुख
सुखाचा विचार करतो त्याचं नाव आहे जीव. जो दुःखाचं सुखामध्ये रूपांतर घडवून आणतो त्याचं नाव आहे देव. आणि जे सुख दुःखाच्या पलीकडे जीवन जगतात त्यांचं नाव आहे संत. विठ्ठल मग बघा, जीवाला इथे जन्माला यावंच लागतं. आपली इच्छा असेल काय किंवा नसेल काय आपल्याला जन्माला यावंच लागतं. परंतु देवाचं तसं नाही, देवाला इथे आणावं लागतं. आपण कोणतीही भाषा पहा बघा, धन्य पुंडलिके बहुपदे केले निर्धार आणियले. आणियले या क्रियापदातून आणावं लागतं. आणि दुसरं प्रमाण सांगितलं, आणियला रूपा बळे करुणी खळे हरिदासी. हरिदासानी सायास केले, प्रयत्न केले, यज्ञ केलं आणि त्या देवाला इथे नावारूपाला आणलं. देवाला इथे आणावं लागतं, आपल्याला इथे यावंच लागतं. आणि संत महात्म्यांचं तसं नाही, ते स्वमर्जीने इथे येत असतात आणि स्वमर्जीने इथून अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव. तर जड जीवांचा उद्धार करण्याकरता अवताराला इथे संत महात्मे देव इथे येत असतात महाराज. परंतु आपण जीव जन्माला येतो, जीव हा जन्माला येतो तो कशाच्या माध्यमातून येतो बघा. जीव हा कर्म प्राप्तनाचा आविर्भावानुसार जन्माला येतो. कर्मानुसार जीव इथे जन्माला येतो. मग बघा, कर्मानुसार आता जीवन आपल्याला मिळालं, आपण जन्माला आलो. तर मग जन्माला आपण कशाच्या माध्यमातून आलो, कशामुळे आपण जन्माला आलो, कशामुळे आलो, कर्म प्राप्त झालं. कर्माच्या माध्यमातून आपण इथे जन्माला आलो. मग आपण जन्माला आल्याच्या नंतर बघा, तुम्हाला सोपं करून सांगते, तुम्हाला थोडस जड पडत असेल बघा. आता झाड आहे, झाड, तर झाडाचं अगोदर फळ असतं का, अगोदर झाड असतं, काय असतं, झाड असतं. झाड कुठून आलं, बी पासून. बर, बी कुठून आले, फळापासून. फळ कुठून आलं, झाडापासून. झाडापासून फळ, फळापासून बी, बी पासून झाड, पुन्हा असं ते गोलचक्र चालूच असतं. तुम्हाला अजून सोपं करून सांगते बघा. अगोदर कोंबडी असते, गेलं तरी उत्तर संपत नाही. एकमेकापासून ते जन्माला येत असतं, उत्पन्न होत असतं. तसं आपल्याला कर्मापासून आपण जन्माला येतो आणि आपण जन्माला आल्याच्या नंतर कर्म करतो आणि तसं मग जातो. तर महाराजांनी सुद्धा सांगितलं, केले कर्म झाले त्याची भोग आले, कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. तर आपण जेव्हा जेव्हा इथे जन्माला येतो तेव्हा कर्म प्राप्तनाचा आविर्भाव असतो, त्यानुसार आपण जन्माला येतो. मग जीव इथे जन्माला आल्याच्या नंतर आपल्या जीवनाची सार्थकता आहे त्या भगवान परमात्म्याला आपल्याला प्राप्त करायचं आहे. त्या भगवान परमात्म्यापर्यंत तुम्हाला मला आपल्याला सर्वांना पोहोचायचं आहे. मग देवापर्यंत जर आपल्याला पोहोचायचं असेल तर शास्त्रामध्ये 3 पद्धतीची मार्गक्रमणता सांगितली आहे. एक आहे ईशकृत मार्गक्रमणता, दुसरी आहे साधुकृत मार्गक्रमणता आणि तिसरी आहे वाङ्मयकृत मार्गक्रमणता. तर बघा, वाङ्मयकृत मार्गक्रमणता म्हटले की एकच शास्त्र आपल्या डोळ्यासमोर येतं आणि ते आहे श्रीमद भगवत गीता. आज योगायोग आहे महाराज, आज गीता जयंती सुद्धा आहे, आज एकादशी सुद्धा आहे आणि आपला सप्ताह खरोखर खूप मोठा पर्वकाल आहे. आणि या पर्वकालावर माझ्यासारख्या साधारण व्यक्तीचं कीर्तन म्हणजे हे आज माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे महाराज. हो, तर एकमेव शास्त्र म्हटलं की गीता शास्त्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. एकम शास्त्र देवकी पुत्र गीतमेकु. हो, तर भगवान श्री कृष्ण परमात्म्यांनी जी गीता सांगितली त्यामध्ये 4 गोष्टी सांगितल्या, धर्म, कर्म, श्रद्धा आणि नीती. या 4 गोष्टी प्रतिपादित गीतेमध्ये केल्या. तर गीतेत असं सांगितलं की अतिशय स्नेहाचे
धर्माचे लोक असले तरी दोन विषयाकरता ते एकमेकांच्या विरोधात जातात. ते आहे, एक आहे सत्ता आणि दुसरे आहे संपत्ती. सत्ता आणि संपत्ती करता महाभारताचं युद्ध झालं. ते गीतेमध्ये भगवंतांनी प्रतिपादित केलं. तर सत्ता आणि संपत्ती अशा दोन गोष्टी आहेत, त्या कधीच एकमेकांकडे कायमस्वरूपी राहत नाही. सत्ता आणि संपत्ती यांना पातिव्रत्य नाही, त्या एका व्यक्तीजवळ कायमस्वरूपी कधीच राहत नाही. आज एखाद्याची सत्ता आहे, उद्या दुसऱ्याची राहील, परवा तिसऱ्याची राहील. आज माझ्याजवळ संपत्ती आहे, उद्या दुसऱ्याची राहील, परवा तिसऱ्याची राहील. असं असतं. सत्ता आणि संपत्ती कायम एका व्यक्तीजवळ राहत नाही. मग गीतेच्या माध्यमातून आपण भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. गीतेचं पारायण करून आपण भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. तर बघा, गीतेच्याही माध्यमातून आपण देवापर्यंत पोहोचू शकतो. त्यानंतर सांगितलं की पुराणाच्या माध्यमातून आपण भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचू शकतो. तर पुराण परंपरेमध्ये सांगितलं, मध्वयम भद्वयम व चतुष्टयम नाली पास्क हुस्कम गारुडमेवच, असे 18 पुराण शास्त्राने सांगितले. मत्स्य पुराण, मार्कंड पुराण, भविष्य पुराण, भागवत पुराण, भैरव पुराण, ब्रह्मांड पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, नारद पुराण, लिंग पुराण, पद्म पुराण, स्कंद पुराण, गरुड पुराण, शिव पुराण, या 18 पुराणांच्या माध्यमातून आपण त्या भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचू शकतो. मग पुराण परंपरा म्हणजे काय? तर पुराणामध्ये सांगितलं महाराज की कितीही पाप केलं तरी सुद्धा जीवाचा उद्धार होतो. हो, भावना जरी विरोधी असली तरी जीवाचा उद्धार होतो. क्रिया जरी साधारण असली तरी जीवाचा उद्धार होतो. आणि ज्ञान जरी नसलं तरी सुद्धा जीवाचा उद्धार होतो. विठाला